मिझिया आणि बॉलिंगसाठी दाखल होताना पहिला मिळते अक्षय. कडापे विरुद्ध वालवटी श्रीवर्धन तालुक्यातील एक महत्वाची टीम आहे. वालवटीच्या स्पर्धा सुद्धा चर्चेत असतात. यावेळेला अंदाज घेतला बॉलचा, फाईन लेगला पाठवलंय, फेकून दिलाय बॉल, सीमा रेषा पार, 4 चौकार. यावेळेला बॉल फिरवण्याचा प्रयत्न, पाठीमागे जाईल, मंगेश आहेत तिकडे, त्यांच्याच दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहिला मिळेल. यावेळेला एक चांगला बॉल पाहायला मिळतोय, गोलंदाज येत आहे तिकडे, त्यांच्याच दिशेने बॉल जाईल, डॉट बॉल. महत्वाची मॅच पाहायला मिळते आपल्याला. क्रिकेट रसिका आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माणगाव तालुक्यातील निजामपूर नगरीमध्ये. खराब बॉल, कमी गतीचा बॉल आणि तो मात्र फुलटॉस मिळाला. परंतु आमचे एवनचे कार्यकर्ते पहा, छोटे छोटे एवढ्या उन्हात सुद्धा बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. खूप सारे कार्यकर्ते पाहिले छोटे, परंतु एवन सारखे कुठे नाही पाहिले. या वेळेला बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय, एक धाव तिकडे मिळेल, पुन्हा फेकी केली जाते. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ असताना पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 23 धावा धाव फलकावर आहे आणि निजामपूर परिसरातील टीम खेळते म्हटल्यानंतर कडापेच्या प्रदर्शनावर, या गटामध्ये खेळतोय कडापे संघ आणि त्यांच्या प्रदर्शनावर सगळ्या विभागाच्या नजरा लागल्यात. स्थानिक ठिकाणावरून, मुंबईवरून, सुरतवरून आणि कुवेतवरून सुद्धा. बॉल कापण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाच्या दिशेने. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, धावसंख्या झाली आहे 23. गणेश यात मात्र आता बॉलिंगसाठी पहिल्या 2 ओव्हरमध्ये 23, म्हणजे बऱ्यापैकी मॅच चालली आहे. दोन्ही टीमच्या बाजूने जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी मॅचचा देखील पाहायला मिळतोय. चांगलं मैदान, चांगली स्पर्धा, वैभवशाली परंपरा असणारी स्पर्धा आपल्याला इकडे पाहायला मिळते. या वेळेला पाठीमागे खेळलेले आहेत, बॉल निघाला सीमारेषा दिशेने आणि बघता बघता सीमारेषा पार देखील होताना पाहायला मिळतोय आणि बॉल गेलाय नाथ खुळा चायनीज बेळ खायला. जवळ मॅचच्या दिशेने
अगदी महत्वाची मॅच. दोन बलाढ्य टीम मधील बलाढ्य अशी स्पर्धा. 2 लाखाचा पहिला पुरस्कार. ओहो, इकडे धावबाची संधी, फेकी केली आणि आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळेल. रनआउटच्या स्वरूपात आलेली ही विकेट पाहायला मिळेल. आणखीन एक विकेट आली आहे वालवटीची आणि ती सुद्धा रनआउटच्या स्वरूपातच आलेली आहे. मजा येणार आहे आता मॅच मध्ये. दोन्ही टीम जबरदस्त आहेत. डीजे या. आणखीन एक रनआउटची विकेट आली आहे. असं वाटतंय ज्यावेळेला रन होत आहे त्याच वेळेला एखादी विकेट देखील येताना पाहायला मिळते. सगळ्या क्रिकेट रसिकांचं स्वागत आहे. दिवस क्रमांक 2, उद्या तिसरा दिवस, शेवटचा दिवस. परंतु आज काय होणार याच्यावर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. यावेळेला थोडासा बॉल पुढे टाकण्याचा प्रयत्न, तो सुद्धा इकडे स्वैर पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असणारी ही स्पर्धा. अंगाची लाही लाही होते अशा प्रकारचं ऊन पाहायला मिळत आहे. परंतु क्रिकेटची स्पर्धा सुरू आहे. चांगला बॉल खोलवा टप्प्याचा. गोलंदाज येतात. बॉल अडवण्याचा प्रयत्न, फेकी केली आणि आणखीन एक विकेट. काय चाललंय इकडे वालवटीवाल्यांचं. तिसरी विकेट आली आणि तिसरी सुद्धा रनआउटची झालेली आहे. एक या ठिकाणी विशेष आज कडाप संघ आहे म्हटल्यानंतर गाव तर येणारच, म्हणून या ठिकाणी उपस्थित ग्रामस्थ कडापे यांचा A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. जेवढे पण कडाप्यावरून आलेले आमचे मान्यवर आहेत त्या सर्वांना विनंती आहे की आपण स्टेजपाशी यायचं आहे. आपण या ठिकाणी आलात, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवताय, याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. तिसरी विकेट रनआउटच्या स्वरूपात आलेली आहे. धावसंख्या जर पाहिली तर इकडे पाहायला मिळते ती आता 29 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 3. काही अवंतरच्या स्वरूपातील धावा आल्या, परंतु 2 रनआउट सुद्धा आलेले आहेत. 2 बलाढ्य टीम मधील ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. वालवटीच्या नावावर सुद्धा खूप साऱ्या ट्रॉफी आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कडाप्याच्या नावावर सुद्धा खूप साऱ्या ट्रॉफी आहेत. हो, ऑप्शनच्या बाहेरील बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळतो आहे. बॉलला अडवण्याचा प्रयत्न मंगेश यांचा जरूर तिकडे पाहायला मिळाला. एसटी रक्षकांच्या दिशेने बॉल मार्गस्थ होईल आणि बायच्या स्वरूपातील रन कळवतात पंच नासिर, ज्यांना आपण गेल्याच आठवड्यात प्रेसिडेंट कप या 1 करोड रुपये पारितोषिकाच्या स्पर्धेमध्ये पंचांची कामगिरी करताना पाहिलंय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आऊसर आहेत, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आवर्जून पाहायला मिळत आहेत. मिस्टर बिग बॅश म्हणजेच रमाकांत पवार सर, सर्वाधिक बिग बॅश स्पर्धा पंचांची कामगिरी करणारे पंच म्हणून देखील त्यांची ओळख आहे. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर. यशांच्या लगोलग किपिंग मात्र चांगली होते. व्हाईट बॉल. स्कोर पुढे जाईल. या ओव्हरमध्ये ही चिंतेची बाब राहिली आहे. व्हाईट बॉल. गणेश यांना पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉलिंगसाठी. यावेळेला ऑफ लॉफ केलाय. बॉल कव्हरच्या दिशेने. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर. काय मारलाय.
हो वा. मुनाफने आपल्या टीमचा मुनाफा केलाय आणि तो सुद्धा 6 धावांचा केलाय. धावसंख्या पुढे निघाली आहे. एक चांगली मॅच सध्याच्या घडीला आपण पाहतोय निजामपूर नगरीमध्ये. हलकेसे असे वारे वाहू लागल्यानंतर थोडासा थंडावा वाटतोय. त्याच्या पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न केलाय. बॉल समोर. वा मुनाफ वा. आपल्या टीमचा पुन्हा एकदा मुनाफा करताना पाहायला मिळत आहेत. सिक्सर 6. जे पण नवीन स्पर्धक आले असतील त्यांना माहितीसाठी सांगतो की ह्या मंडळाचा रूल्स आहे, बाहेरचा कोणी आतमध्ये जात नाही. याची प्रत्येकाने नोंद घ्यायची आहे. तुम्हाला जर बॅट बदलवायची असेल, आणखी काय करायचं असेल तर आमचे व्हॉलेंटियर आहेत, व्हॉलेंटियर आतमध्ये जातात आणि हे करतात. म्हणून प्रत्येकाने या गोष्टीची नोंद घ्यायची आहे की आतमध्ये कोणालाही एंट्री नाही आहे. आणि त्याचबरोबर आज 29 वर्षाची पारंपरिक आहे की आम्ही कोणाच्यावरही या ठिकाणी अन्याय करण्यासाठी बसलेलो नाही आहे. ज्या पद्धतीने 2 अंपायर तुमच्यासमोर आहेत, खूप 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 म्हणजे त्यांचं माझ्याकडे शब्द नाही आहे की मी त्यांची तुमच्यासमोर स्तुती करेन. अशा पद्धतीचे आपल्याला 2 अंपायर या ठिकाणी लाभलेले आहेत आणि तेही कोणाच्यावर अन्याय या ठिकाणी करण्यासाठी मुलीच आलेले नाही आहेत. कारण स्वतः ते एक खेळाडू होऊन नंतर अंपायर झालेले आहेत. एक चांगला खेळाडू कधीही दुसऱ्या खेळाडूवर अन्याय करायला कधीही पसंत करत नाही. म्हणून प्रत्येकाने नोंद घ्यायची आहे की आमचा मंडळ कोणाच्यावर या ठिकाणी अन्याय करण्यासाठी ही टुर्नामेंट मुलीच भरत नाही. मुनाफ. हा टप्पा पडतोय. बॉल टर्न होतोय. जातोय एसटी रक्षकाच्या दिशेने. आणखीन एक चांगला बॉल आलाय. मुनाफ यांच्यासाठी बाबा दिलदार यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार. त्यांनी केलेल्या कामगिरीवर पहा. पुरस्कार ज्यांनाही द्यायचे केलेल्या कामगिरीवर आपण त्याची अनाउन्समेंट करणार आहोत. फक्त आगाऊ पुरस्कार नका देऊ. झालेल्या कामगिरीवर आपण त्यांची सगळ्यांची अनाउन्समेंट करू. फक्त ती कामगिरी झाली पाहिजे त्याच्यावर आपण पुरस्कार अनाउन्समेंट करणार आहोत. आणि तो पुरस्कार दिला गेला. यावेळेला लॉफ केला जातोय. फटका समोरच्या दिशेने खेळलाय. फिल्डर तिकडे बघतच राहिले कारण हा सुद्धा बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. वा वालवटी वा. सिक्सर. ओ हो. पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावर आलेत. फिरवलाय बॉल. चांगल्या टप्प्यावरून फिरवलाय. याची रक्षकांकडे पाठवलाय. एका बाजूला मुनाफ आहेत, एका बाजूला नवीद आहेत आणि हा बॉल डॉट येताना पाहिला मिळतोय. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. धावसंख्या जर पाहिली तरी आता 49 वर आहे. ओव्हर नंबर 4. हा फिरवलेला बॉल बॅकफुटला गेले. जागा बनवली. बॉल कव्हरला पाठवलाय आणि कव्हरला फरार. चौकार. या 4 धावांनी धावसंख्या पुढे गेली आहे. ती म्हणजे आता 53 धावांवर धावफलक जाताना पाहायला मिळेल. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. किती धावा होतील. आज स्कोरर म्हणून फरदीनला आपण पाहिलं आणि यासीन लोखंडे सुद्धा दरवर्षीप्रमाणे आमच्या बरोबरीने जुळलेले आहेत. यावेळेला पुन्हा एकदा स्ट्रोक खेळला जातोय जो सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळेल. आणखीन एक चांगला फटका. वालवटीची टीम चांगली कामगिरी करायला लागलेली आहे. सिक्सर. यावेळेला बिग हिट. आणखीन एक बॉल. काय बॅटिंग चालली आहे इकडे. आता नवीन सुद्धा तुटून पडलेत. षटकाराची भाषा त्यांना आवडते आणि षटकार पुन्हा एकदा मारलाय.
नक्कीच महागडे राहिली. 2 डॉट बॉल आले परंतु षटकार चौकार सुद्धा आलेले आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली आता अगदी 65. एक ओव्हर अजूनही बाकी आहे. नो डाऊट कडापेची टीम सुद्धा चांगली आहे परंतु अशा प्रकारे रन येत राहिल्या तर एक चांगलं मोठं आव्हान सुद्धा होऊ शकतं. त्याच्यामुळे एक चांगल्या ओव्हरची आवश्यकता आहे कडापेला. वा, चांगला बॉल पाहायला मिळालाय. खोलवर टप्प्याचा बॉल, त्यावर एक रन मिळेल. धावसंख्या चांगली झाली आहे. धावसंख्या पुढे गेली आता 66. शेवटची ओव्हर आहे. 5 बॉल बाकी आहेत. काही चांगल्या बॉलची आवश्यकता कडापेला तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता वालोवटीला. लोअर फुलटॉस बॉल, मोठा फटका नाही आलाय. एक धाव तर तिकडे घेतली गेलेली आहे. दुसरीचा कॉल दिला जातोय. फेकी केली जाते आणि तोपर्यंत 2 रन कंप्लीट. धावसंख्या 68 वर गेली आता. ओव्हर नंबर 5 मार्गस्थ आहे. 2 बलाढ्य टीम मधील ही लढत पाहायला मिळते. आजच्या दिवसातील महत्वपूर्ण असणारा हा सामना. वाऱ्याची दिशा मात्र सातत्याने बदलते. फुल टॉस केलाय आणि या फुल टॉसला समोर खेळले. चांगली फिल्डिंग, गॅदर चांगला केलाय. बॉलवर येण्याची पद्धत त्यांची चांगली होती आणि त्याच्यामुळे एकच रन तिकडे मिळणार आहे. म्हणजे या ओव्हरमध्ये आतापर्यंत मोठा फटका नाही आला. 69 झाली आहे धावसंख्या. कुठेतरी 75च्या आतमध्ये राहिली तर चेसेबल आहे. नो डाऊट कोणती मोठी धावसंख्या सुद्धा चेस होते परंतु थोडंसं कंट्रोल देखील पाहिजे. यावेळेला आपदल आली, त्याने काय सुंदर पथनाट्य दाखवलंय. समोरच्या दिशेने देखना फटका आणि बॉल आणायला आमचा कार्यकर्ता बराच लांब गेलाय. सिक्सर. नवीद आणि त्याचबरोबरने मुनाफच्या बॅटमधून आणखीन एक मोठा फटका येताना पाहायला मिळालाय. ही धावसंख्या आता अगदी 75 वर पोहोचली. ओ हो, इकडे बॉलला वळवण्याचा प्रयत्न देखील राहिलाय. पिचिंग केली, त्यानंतर बॉल वळतोय परंतु चाललंय काय. या बॉलवर देखील रन घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळालाय. पंच घोषित करतायत व्हाईट बॉल आणि एक रन अतिरिक्त जो देखील मिळणार आहे. या 2 रन मात्र इकडे जुडल्या जात आहेत. 77 वर धावसंख्या पोहोचली आहे. ओव्हर जर पाहिली तर इकडे आहे शेवटची. नवीद आणि मुनाफ या दोघांनी चांगली कामगिरी केली आहे. 13 बॉलमध्ये 46 धावांची पार्टनरशिप सुद्धा या दोघांनी केलेली आहे. नवीद आणि मुनाफने आपल्या टीमचा मुनाफा केलाय. चला टॉस साठी यायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. यावेळेला पुन्हा एकदा फेकून दिलंय या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे. 6 सिक्सर. खेळण्याचा प्रयत्न होतोय. फिल्डर आले तिकडे. एक रन तर तिकडे मिळेल. फेकी केली जाते. दुसरीचा कॉल दिला जाईल. आणखीन एक विकेट रनआउटच्या स्वरूपातच येते की काय. म्हणजे जेवढ्या विकेट आल्या या रनआउटच्या विकेट आलेल्या आहेत. हा डाव रनआउट डाव म्हणून ओळखला जाईल. परंतु ओव्हर जर पाहिलं तर इकडे 5 संपल्या. धावसंख्या झालेली आहे ती 84 आणि जिंकण्यासाठी पाहिजे 85. परंतु होऊ शकतात. कडापेकडे ती बॅटिंग लाईनअप आहे. पाहूया काय करतील. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचे आपल्याला. आणि नौशाद सर तिकडे असतील. चला आपण टॉस घेतोय.
महाड तालुक्यातील करंजखोल आणि महाड तालुक्यातील वरण. रुद्रांश 11 वरण. सागर शेठ खानविलकर आणि कंपनी. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला रफिक 11 करंजखोल. चला रफिक 11 दोन्ही टीमचे कॅप्टन, चला टॉससाठी यायचं आपल्याला. आलेत का दोन्ही टीमचे कॅप्टन? करंजखोल आलेली आहे आणि विनंती असेल वरण टीम कॅप्टन आलेत का? चला आपण लवकरात लवकर या ठिकाणी दाखल व्हा आणि टॉसही तिकडे केला जाणार आहे. मी या विभागाच्या क्रिकेटमधील एक मोठं नाव, माणगाव तालुक्याच्या क्रिकेटला लाभलेला एक हिरा मी म्हणेल, आणि ज्यांचं आयुष्य क्रिकेटमय आहे, ज्यांच्या रक्तात क्रिकेट आहे असं व्यक्तिमत्व म्हणलं तरी वावगं ठरणार नाही आहे. म्हणजेच महेश कोंडेकर साहेबांना विनंती असेल या मॅचचा टॉस आपल्याला करायचा आहे. महेश कोंडेकर साहेब फौजी सुद्धा आहेत आणि हा जो फिटनेस आहे ना त्याचं एकच राज आहे. केळगणवरून इकडे खाली ही अशी चढ उतार चालत केलेला आहे कितीतरी वर्ष. मी गाडीने गेलो तरी दमलो होतो. टॉस केला जातोय. सन्माननीय सरपंच साहेब म्हणजेच महेश कोंडेकर साहेब, निजामपूरच्या क्रिकेटमधील एक मानाचं पान ज्यांना आहे असं व्यक्तिमत्व, त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. विपिन वर्मा आणि त्याचबरोबरने मंगेश कडू. हां चला टॉस झाला ना सर. वरणने टॉस जिंकला, निर्णय कळवा. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे आणि करंजखोल आपण जशी मॅच संपेल बॅटिंगसाठी सज्ज राहायचं. दोन्ही टीम मॅच सुरू होण्याच्या अगोदर पंचांकडून नियमसुद्धा विचारून घ्यायचे आहेत आणि मग मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू करायची आहे. 29 वर्षाची परंपरा असणारी स्पर्धा. मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. कडापेने असे कारनामे कित्येकदा केलेत. पहिलाच बॉल फुल टॉस, त्याला दिशा दिली आहे, बॉल निघालाय सीमा रेषा पार. 4 ने सुरुवात. चौकाराने सुरुवात झालेली आहे. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर मुबीन हे सुद्धा एक चांगलं नाव आहे श्रीवर्धनच्या क्रिकेटमधील. त्यांनाच आपण बॉलिंगसाठी पाहतोय खरे. सगळ्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. हो चांगला बॉल पाहिला मिळतोय
आणि धक्का देखील दिलाय. पहिला अनुभव आहे त्यांच्याकडे, तेच इकडे पाहायला मिळालं. विकेट आली आहे. मैदानाच्या दिशेने जाताना पहिला मिळते अनंत कुडले. पहा, ही जोडी आहे. या जोडीने कित्येक वर्ष कडापे या गावाचं नाव केलंय. परंतु मुबीन हे एक अनुभवी बॉलर आहेत वालवटीसाठी. यावेळेला आल्या आल्या पहिल्याच बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पार. अनंत कुडले यांच्या बॅटमधून 4. सुरुवात करताना पाहायला मिळत आहेत. आणि खूप जोड्या आपण विश्व क्रिकेटमध्ये पाहिल्या, खूप जोड्या आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहिल्या. तशीच ही एक जोडी आहे. यावेळेला लोअर फुल टॉस, समोर खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चाललाय. 3-3 फिल्डर, रेस लागली आहे. बॉल जिंकणार की फिल्डर? शेवटी बॉल जिंकलाय. 4. मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी एक विकेट आली खरी, परंतु जसे अनंत कुडले मैदानात दाखल झाले, काडापे आणि माझ्या मते अख्खा निजामपूर विभाग मॅच ऑन करण्यात मॅचचा आनंद घेत असणार आहे. कारण या आपल्या परिसरातील खेळाडूंची एक वेगळी अटॅचमेंट आपली असते आणि तीच इकडे पाहायला मिळते. परंतु वालवटी हा सुद्धा श्रीवर्धन तालुक्यातील एक बलाढ्य टीम आहे. यावेळेला दिशा कव्हरची, वा 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 वा, काय बॅटिंग केली जाते. ला जबाब स्ट्रोक मारलाय. बॉल सीमारेषेच्या पार. 4. चौका. असं आपण शोलेमध्ये जयवीरू पाहिले, क्रिकेटमध्ये सचिन आणि त्याचबरोबर गांगुली पाहिले, टेनिस क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर फरदीन काझी, सुमित ढेकळे पाहिले, त्याचबरोबर कृष्णा सातपुते आणि पप्पू रामगुडे पाहिले, कृष्णा सातपुते, एजाज कुरेशी पाहिले. तशीच ही जोडी गेली कित्येक वर्ष कामगिरी करताना पाहायला मिळते. अनंत कुडले आणि त्याचबरोबरने मंगेश कडू. आज पुन्हा एकदा ही जोडी रंगात येऊ लागलेली आहे. सध्या चौकाराचा राजा, चौकाराची बरसात करताना पाहायला मिळतोय अनंत कुडले. यावेळेला पुन्हा स्ट्रोक खेळला, गॅपमध्ये जाईल का? यस, गेलाय. काय बॅटिंग चालली आहे. मन जिंकून घेतात या ठिकाणी सध्याच्या घडीला अनंत कुडले. लगातारचा 4था चौकार त्यांच्या म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 65 करायच्या, 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. लक्ष अजूनही मोठं आहेच आहे. म्हणजे जर का ही ओव्हर चांगली आली तर मॅचमध्ये कडापे येऊ शकते, परंतु जर का विकेट आली, जर का काही डॉट बॉल आले, मॅचमध्ये येऊ शकतात.
या स्पर्धेचा एक नियम असणार आहे आणि जो सगळ्या संघांसाठी सारखाच असणार आहे. कोणत्याही प्रकारची वॉर्निंग दिली जाणार नाही आहे. जर एखादा गोलंदाज वादग्रस्त आढळला तर त्याला डायरेक्ट नो बॉल दिला जाणार आहे. आयोजन कमिटीची ही सूचना आहे आणि आयोजन कमिटी कुणाच्याही बाजूने नाही आहे. त्यांना फक्त स्पर्धा यशस्वी करायची आहे दरवर्षीप्रमाणे. येस, आयोजन कमिटी एकाच्याच बाजूने आहे, ते म्हणजे क्रिकेटच्या. येस, पहिल्याच बॉल वर सिक्सर. परिसराचा टार्झन बॅटिंग करतोय. यावेळेला फुल टॉस, दिशा दिलीये, बॉल निघाला सीमारेच्या दिशेने. मंगेश कडू यांच्या बॅट मधून आणखीन एक चांगला फटका, 4 चौकार. दिली जातील मॅच झाल्यानंतर आणि त्या सगळ्यांची आम्ही अनाउन्समेंट करूयात. फक्त आपण कामगिरी झाल्यानंतर ती पुरस्कार घोषित करणार आहोत आपण. याची देखील आपण सगळ्यांनी नोंद घ्या. काय बॅटिंग केली जाते. परंतु वालवटी सुद्धा कमबॅक करणारी टीम आहे सध्या. मंगेश कडू हो बॅट फिरवली आहे. मला गेल्या वर्षी मात्र आर.के. ट्रॉफी आठवते सुरतची आणि बलाढ्य सुमित ढेकळे आणि कंपनीच्या विरुद्ध मंगेशने केलेली कामगिरी. सुरुवातीच्या कालखंडात विलेपार्लेच्या साधना ग्राउंडमधील क्रिकेट किंवा अंधेरी परिसरातील बलाढ्य संघांमध्ये देखील क्रिकेट खेळले मंगेश यांनी. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून दिशा दिलीये. वा वा वा, आणखीन एक चांगला फटका पॉइंटच्या डोक्यावरून, 4 चौकार. मंगेश आणि अनंता या जोडीने धुमाकूळ घालायचं ठरवलंय. तेच पाहायला मिळतंय. जोडी अपेक्षेप्रमाणे जमली आणि धावसंख्या आता 34 वर पोहोचली सुद्धा. 2 बॉल या ओव्हरमधील बाकी आहेत. परंतु मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करतायत हेही विसरून चालणार नाहीये. एक मोठी स्पर्धा A1 आणि इकडे माघारी परतताना पाहायला मिळतात. एक वेगवान चेंडू येताना पाहायला मिळत. चांगल्या सुरुवातीनंतर विकेट आली आहे. साठी तयारच असतात. दरवर्षी ते त्यांची पारितोषिकं चर्चेत असतात, बरोबर ना भाई. याही वर्षी खूप सारी पारितोषिकं ते देणार आहेत, परंतु झालेल्या परफॉर्मन्सवर देणार आहेत आणि मोठी पारितोषिकं असतील ती. वा, अजून ते 2 चौकाराची सुद्धा वाट पाहतात आणि त्यानंतर सुद्धा काही पारितोषिकं येणार आहेत. चेतन पांक्षे बॅटिंगसाठी दाखल झालेत. आल्या मंगेशने सांगितलंय की काय, गेल्या गेल्या चौकार षटकारच मारायचा म्हणून. आणखीन एक मोठा फटका येताना पाहायला मिळतोय आणि बॉल सीमारेच्या पलीकडे षटकार.
पहिल्या 2 ओव्हरमध्ये 40 रन झालेत. 85चा पाठलाग करायचा होता 3 ओव्हरमध्ये, अजूनही 45 पाहिजेत. म्हणजे मॅच सोपी नाही आहे. परंतु ज्या पद्धतीने सुरुवात केली आहे कडापेवाल्यांनी, मला वाटतं निजामपूरच्या मोनिका हॉटेलमध्ये खाजा खाऊन तर नाही आलेत. परंतु वालवटीवाले सुद्धा काही कमी नाही आहेत. ज्यावेळेला आम्ही कोपरा ग्रुप, टायगर ग्रुप, बोरली पंचतन, रॉयल फेस्टिवल किंवा वालवटीची स्वतःची स्पर्धासुद्धा खूप चांगली असते, नाईट टुर्नामेंटसुद्धा खूप चांगली असते. त्या स्पर्धेमध्ये हे वालवटीवाले खूप चांगले क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात आणि त्यांनाही इकडे येताना पाहायला मिळतो आम्ही. विशेष म्हणजे मोबिनबाई आणि त्यांची सगळी टीम चांगली कामगिरी करते. कडापेवाले मैदानात आहे म्हटल्यानंतर सगळ्यांचे मोबाईल ऑन आहेत. मुंबईवाल्यांचे सुद्धा ऑन आहेत, सुरतवाल्यांचे ऑन आहेत, कुवेतवाल्यांचे सुद्धा ऑन आहेत. बरोबर ना? जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. बॉलिंगसाठी येत आहेत अन्नो. पहा, सुरुवात करून चालत नाही, शेवट करावा लागतो. दोन्ही टीमला मेहनत करावीच लागणार आहेत. चेतन आणि दुसरा बाजूला अनंता. ओ, चेंडूच्या लाईनमध्ये नाही आले. विशेष म्हणजे बॉलिंग ॲक्शन थोडीशी वेगळी आहे, हे कळायला तेवढं सोपं नाही आहे. 17 बॉलमध्ये अजूनही 45 करायचे आहेत. मॅच जबरदस्त होणार आहे, याची चर्चा करत होतो आम्ही. ह्या दोन टीम मधील मॅच जबरदस्त होणार आहे. वालवटीवाले ऐकायला तयार नाही आहेत, कडापेवाले ऐकायला तयार नाही आहेत. या वेळेला स्टोक खेळलाय, परंतु फटका फसलाय. बॅटच्या टोकाला बॉल लागला आणि पकडली कॅच. हो, आणखीन एक मोठी विकेट आली आहे. अनंता बाद होत आहेत, अनंता बाद होत आहेत. चांगल्या सुरुवातीनंतर विकेट आली आहे. परंतु चांगली बॅटिंग केली. बऱ्याच कालावधीनंतर अनंता यांची बॅटिंग एवढी दर्जेदार पाहायला मिळाली आहे ना, खुश केलंय. टाळ्या व्हायला हरकत नाहीये, एवढी चांगली बॅटिंग त्यांनी केली. आणि विशेष म्हणजे गावासाठी खेळण्याची एक वेगळी मजा आहे. इतर कोणतं क्रिकेट खेळा, त्यात तुम्हाला कदाचित पैसे जास्त मिळतील. गावाच्या क्रिकेटमध्ये पैसे मिळणार नाही, परंतु तो मान, तो सन्मान हा खूप मोठा आहे. आणि म्हणूनच प्रत्येकजण आतुर असतो आपल्या गावासाठी खेळण्यासाठी. आणि गावासाठी क्रिकेट खेळायचं आहे आज. असाच प्रकारचा हाफ या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. यानंतर देखील एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु अजूनही पाहूया, 2 बॉलमध्ये एकही रन आलेला नाहीये. 16 बॉल 45 अजूनही पाहिजेत. आल्या आल्या पहिलाच बॉल आमच्याकडेच पाठवलाय. वा वा वा. आणि आमच्या हसनभाऊ अखवारी इकडे आहेतच, त्यांनी लगेच कॅच पकडली. षटकार मारलाय, आल्या आल्या षटकार मारलाय. मजा येणार आहे या मॅच मध्ये, जबरदस्त मॅच होणार आहे. 15 बॉलचा खेळ झालाय, 15 बॉल बाकी आहेत. रन झालेले आहेत आता 46 झालेले आहेत आणि अजूनही 39 बाकी आहेत. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, विकेट येते. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल आणि माघारी परतावं लागतंय. विकेट आलेली आहे. चला, विकेट येताना पाहिलं मिळते. चांगली मॅच चालली आहे, बॅलन्स मॅच चालली आहे. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 14 बॉल बाकी आहेत आणि 39 करायचे आहेत. काही चौकार, काही षटकार पुन्हा एकदा कडापेला मॅच मध्ये घेऊन येतील. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर काही चांगले बॉल वालवटीला सुद्धा मॅच मध्ये घेऊन येतील. 85 ची मॅच, परंतु काय चालली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी काय माहिती आहे, ही मॅच विदाऊट आयकॉन आहे. परंतु ह्या दोन्ही टीम मध्ये जे 11 खेळाडू आहेत ना, ते त्यांच्या गावचे आयकॉनच आहेत आणि आयकॉनच्या सारखाच खेळ करतायत. म्हणून दोन्ही टीमचं आम्ही कौतुक करू.
एका बाजूला वालवटीचे 11 आयकॉन आणि कडापेचे 11 आयकॉन असे 22 आयकॉन आज एकाच वेळेला मॅचमध्ये खेळत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण स्वतःच एक आयकॉन असतो आणि आयकॉन जो असतो तो आपल्यापेक्षा काही वेगळा नसतो. आपल्यासारखेच 2 हात 2 पाय सगळं आपल्यासारखंच असतं. फक्त त्यांनी चांगलं क्रिकेट खेळलं असतं, स्वतःला सिद्ध केलेलं असतं. त्याच्यामुळे आपणही एक दिवस आयकॉन होणार आहोत ही जिद्द स्वतःच्या मनामध्ये ठेवायची आहे. विशाल दबडे दाखल होताना पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. अजूनही काही मॅच संपलेली नाहीये. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 14 बॉल बाकी आहेत, 39 करायचे आहेत अजूनही. मॅच चांगली चालली आहे. अजूनही मॅच संपली नाहीये. 14 बॉलमध्ये 39. सगळ्यांचं लक्ष लागलंय या दोन मध्ये. एक जर मोठा फटका आला तर मॅच मध्ये आणखी चांगली मजा येईल. विशाल दबडे कडापेसाठी. वालवटी एका बाजूला आहे. एक चांगली मॅच. दोन बलाढ्य संघांमधील मॅच. वालवटी सारखी बलाढ्य टीम एका बाजूला, दुसऱ्या बाजूला याच परिसरातील एक दादा संघ कडापे. हा बॉल थोडासा लांबून खेचण्याचा प्रयत्न राहिला. डॉट बॉल येताना पाहिलं मिळेल. 12 बॉल अजूनही 13 बॉल बाकी आहेत. 39ची आवश्यकता आहे. मॅच संपलेली नाहीये. पहिल्या 2 ओव्हरला तब्बल 40 रन आल्या होत्या. या ओव्हरमध्ये स्कोअर कंट्रोल झाला. एक 6 आला खरा, परंतु 2 विकेट सुद्धा आल्यात, म्हणजे 6 रन आलेले आहेत पहिल्या 5 बॉलमध्ये. परंतु खेळ आहे क्रिकेटचा. 13 बॉल 39. मॅच संपलेली नाहीये. प्रयत्न करावे लागतील. यावेळेला खेळच होता एका बाजूला, गेला एका बाजूला आणि तिकडे आहेत फिल्डर. त्यांच्याच दिशेने बॉल जाताना पाहिला मिळेल. आता मात्र 12 बॉल 38ची आवश्यकता. पहिल्या 12 बॉलला 40 झाले होते, आता 12 बॉलला 38 पाहिजेत. मोठे फटके खेळावे लागतील. 12 पैकी 6 बाहेर मारावे लागतील कमीत कमी. पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. मॅच अजूनही दोन्ही टीमच्या बाजूने आहे, कारण कडापेला या मैदानाचा अंदाज आहे. मॅच अजूनही ऑन आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंगसाठी आलेत. पहिला बॉल, परंतु हातातच जातोय. विकेट येताना पाहिला मिळाली आहे आणि आता थोडासा सामना वालवटीच्या बाजूने झुकू लागलेला आहे, परंतु मॅच संपलेली नाहीये. प्रयत्न अजूनही करावे लागणार आहेत. हार मानणारी टीम नाहीये कडापे. निलेश गेलेत बॅटिंगसाठी. निलेश बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहिला मिळत आहेत.
मोठ्या स्ट्रोकची आवश्यकता आहे, षटकार चौकाराची आवश्यकता आहे. यावेळेला खडे खडे बॉल सीमारेषेच्या पलीकडे. काय मारलाय यार, जबरदस्त सिक्सर. काय बॅटिंग चालली आहे, जबरदस्त. अजूनही 32 पाहिजेत, बरोबर. 10 बॉलमध्ये 32 पाहिजेत. षटकाराची भाषा बोलायची झाली तर 10 मधले 5 मारायचेत. षटकाराची भाषा बोलायची झाली तर म्हटलं. परंतु मजा घेतात प्रेक्षक. वालवटी जिंकू देत नाही तर कडापे जिंकू दे. प्रेक्षकांना आनंद तर मिळतोय ना. आणि दोन्ही टीम आपल्या चांगल्या खेळाचं प्रदर्शन दाखवत आहेत. एक माणगाव तालुक्यातील टीम आहे, एक श्रीवर्धन तालुक्यातील टीम आहे. आणि आज या मानाची स्पर्धा खेळण्यासाठी आलेले आहेत. यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत आहे. एक रन पूर्ण केली आहे. दुसरीचा कॉल दिला जाईल का, परंतु काय कॅच पकडली आहे, जबरदस्त. मुबीन भाई लाजबाब लाजबाब. अजूनही मॅच संपली नाहीये. 9 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकार चौकाराची भाषा बोलावी लागेल. 32 करायच्यात आणि येणाऱ्या 3 बॉलमध्ये 2 जरी बाहेर गेले ना, मजा येऊ शकते, पाहूया. परंतु मुबीन भाईनी काय कॅच पकडली आहे. मुबीन भाई मानलं राव, कॅच सोपी नव्हती परंतु काय पकडली आहे. अक्षय दाखल झालेत मैदानाच्या दिशेने. चेतन पांगचे जोडीला आहेत. काही होऊ शकतं, प्रयत्न करावे लागतील अजून सुद्धा. यावेळेला स्ट्रोक खेळलाय परंतु फिल्डर आहे तिकडे, विकेट देताना पाहायला मिळते. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. अजूनही ही मॅच संपली नाहीये सांगतायत. वा, फेकून दिलाय या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे. हे कडापेवाले आहेत, हे हार मानणारे नाहीयेत आणि फाईट मात्र त्यांची जबरदस्त. हा 5वा बॅटर आहे ज्यांनी षटकाराने खातं खोललं या टीम मध्ये. 9 नंबरचे बॅटर गेलेत गणेश आणि त्यांनी पहिल्याच बॉलला 6 मारलाय. आणि आता मॅचला जिंकण्यासाठी अजूनही धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 26 पाहिजेत. मॅच संपलेली नाहीये, काही होऊ शकतं. क्रिकेटचा हा खेळ आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. ओ, असं वाटलं पॉईंटच्या दिशेने चौकार गेलाय परंतु हातात गेलाय. आणि आता शेवटचे बॉल बाकी आहेत ते
6 आणि 26 करायचे आहेत. मॅच अजूनही नाही संपली आहे. सव्वीस धावांची आवश्यकता. कडापे विरुद्ध वालवटी. काय संघर्ष चाललाय, परंतु ही मॅच अजूनही संपली नाहीये. मी म्हणतोय जर का पहिल्या बॉलला 6 आला, मॅच मध्ये आणखी मजा येईल. आणि शेवटच्या ओव्हरसाठी पहा, जे टू डाऊन आले होते चेतन पांगसे, त्यांनी षटकार मारला होता, ते मैदानात आहेत. आणि बॉलिंगसाठी अन्नू येताना पाहायला मिळत आहेत. मागील ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 4 विकेट सुद्धा आल्या आणि 2 षटकार सुद्धा आले. एक तर विकेट आली, नाही तर 6 आला मागच्या ओव्हरमध्ये मेहजाब यांनी. परंतु आता शेवटच्या ओव्हरमध्ये अन्नू काय करतील? चेतन पांगशे आपल्या कडापे या गावाला खूप साऱ्या ट्रॉफी जिंकून दिल्यात आपण सगळ्यांनी. आज आणखी एका ट्रॉफीच्या दिशेने जायचं असेल तर खेळावं लागेल, कारण वालवटी सारखी एक मोठी टीम समोर आहे. परंतु कडापे सुद्धा या परिसरातील राजा राहिलेली आहे. यावेळेला कुलवटप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु नाही. फिल्डर येत आहेत तिकडे, रन नाही मिळणार आहे. चेतन यांनी ठरवले जे काही करेल ते आता मिस करेल. हो हो हो, पुन्हा एकदा बॅट फिरवली, परंतु बॉल यष्टी रक्षकांच्या हातात जातोय. बॅटच्या वरच्या कडेला बॉल लागलाय, बॉल यष्टी रक्षकांकडे. आता मॅचची औपचारिकता, कोंडी फुटली आहे. एक गोष्ट झाली पहिल्या डावामध्ये, कडापेवाल्यांनी शेवटच्या 3 ओव्हरला 60 रन दिल्या होत्या, कारण पहिल्या 3 ओव्हरला स्कोर कंट्रोल होता. परंतु शेवटच्या 3 ओव्हरला त्यांनी 60 रन दिल्या, त्याच्यामुळे एक मोठा स्कोर उभा राहिला. त्याचा पाठलाग करत असताना 2 ओव्हरला 40 झाल्या, परंतु त्याच्यानंतर पुन्हा विकेट गेल्या आणि या कारणाने टीम थोडीशी बॅकफुटला गेली आहे. परंतु चांगले खेळले. आपल्या गावासाठीचं क्रिकेट खेळण्यासाठी मात्र बराचसा प्रवास केला, कारण या परिसरातील जवळपास अर्धी लोक ही सुरतला वास्तव्यास आहेत, काही मुंबईला वास्तव्यास आहेत. आणि आपल्या गावच्या मॅचसाठी हे लोक आवर्जून इकडे येतात, कुणी मुंबईला येतात, गावाकडचे सुरतला जातात. हे नेहमी पाहायला मिळतं. माणगाव आणि महाड तालुक्यातील खूप सारी कुटुंब सुरतला विस्थापित आहेत, मुंबईला विस्थापित आहेत आणि निजामपूरमधले बरेचसे जण कुवेतला सुद्धा आहेत. आणखीन एक चांगला बॉल आणि चांगले खेळे कडापेवाले, त्यांचे कौतुक करावं लागणार आहे. वालवडी टीम बेस्ट खेळली आणि इकडे आता पुल करण्याचा प्रयत्न देखील होताना पाहायला मिळतोय. केवळ औपचारिकता, वालवडी टीमने आपली व्यावसायिकता इकडे दाखवली आहे. एक विशेष सन्मान केला जाणार आहे. महेश सर, आपण यायचंय. यस, आणि इकडे
मॅच जिंकली जाते वालवडी टीमकडून. विशेष कौतुक, विशेष अभिनंदन असणार आहे. परंतु कडापे आपणही चांगलेच खेळलात. एक विशेष सन्मान केला जातोय. महेश कोंडेकर सरांचा सन्मान केला जातोय, ज्यांनी A1साठी क्रिकेट खेळलं आहे. या माणगाव तालुक्यातील दादा क्रिकेटपटू म्हणून देखील ज्यांची ओळख राहिलेली आहे, क्रिकेटमय आयुष्य ज्यांनी जगलेलं आहे, असं व्यक्तिमत्व म्हणजे महेश कडू साहेब, अफजल परदेशी साहेब, A1चे जुने जाणते खेळाडू, ज्यांच्या शुभ हस्ते मात्र हा पुरस्कार दिला जाणार, हा सन्मान केला जाणार आहे. या परिसराच्या क्रिकेटची आन बान शान महेश कोंडेकर साहेब, सरपंच साहेब यांचा सन्मान इकडे केला जातोय. अफजलभाई परदेशी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान